जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। या अनुषंगाने काही प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफी नेमकी कोणाची होणार याच्याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। कर्जमाफी ही कोणत्या वर्षापर्यंतच्या थकीतची होणार, चालू कर्जाची होणार की फक्त थकबाकीदारांचीच होणार याच्याबद्दल शासनाच्या माध्यमातून अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। परंतु शासनाच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून आता माहिती जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं होतं की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठी मागणी करण्यात आलेली आहे। परंतु मागणी करत असताना थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याबरोबर 2025 मध्ये ज्यांनी नव्यानं कर्ज घेतले असतील किंवा ज्यांनी कर्ज नवी जुनी केलेली असतील परंतु 2025 च्या अतिवृष्टीमुळे ते बाधित झालेले असतील, असे शेतकरी सुद्धा मार्च नंतर थकीत झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा समावेश करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनांनी केलेली आहे। आणि त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सकारात्मक असं आश्वासन दिलेलं होतं किंवा या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे अशा प्रकारचे उच्चार त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले होते। आणि मित्रांनो, एकंदरीत समिती गठीत करण्यात आलेली आहे। उच्चस्तरीय समिती आपला वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करत आहे, अहवाल मागवत आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे। परंतु हे सर्व होत असतानाच शासनाच्या माध्यमातून जे काही सहकारी बँका आहेत या सहकारी बँकांकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची याचबरोबर जे काही कर्जदार शेतकरी आहेत यांची माहिती गोळा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असलेल्या सोसायटीच्या अंतर्गत कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाते। ही माहिती गोळा केली जात असताना शेतकऱ्यांना दिली गेलेली कर्ज, त्यांनी भरलेली कर्ज किंवा थकीत असलेली कर्ज याच्याबद्दलची माहिती, शेतकऱ्याचा आधार नंबर, शेतकऱ्याचा फार्मर आयडी, त्या कर्जदार शेतकऱ्याचा आटो उतारा। आता फार्मर आयडी आल्यामुळे आटो 712 हे कागदपत्र नावापुरती गोळा केली जातील। त्या फार्मर आयडीच्या आधारे त्या शेतकऱ्याचा सर्व डाटा या ठिकाणी घेतला जाणार आहे। याचप्रमाणे त्या शेतकऱ्याच्या सेव्हिंग अकाउंटचं एक जी काही प्रत असेल ती मागितली जात आहे। शेतकऱ्याचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी जमा केला जात आहे। जे कर्जदार शेतकरी मयत आहेत त्या मयत शेतकऱ्यांच्या वारसदाराचे प्रमाणपत्र, त्यांचे कागदपत्र ही सर्व माहिती गोळा केली जात आहे। अद्याप ही कर्जमाफीबद्दल कुठलीही निश्चित नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या तशा सूचना देण्यात आलेल्या नाही, परंतु माहिती एकंदरीत गोळा केली जाते। ही या कर्जमाफीसाठीचीच पार्श्वभूमी आहे हे मात्र या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। कारण यापूर्वीच्या कर्जमाफीचाही काही डाटा शासनाला हवाय। बरेच सारे थकबाकीदार कर्जदार आहेत ज्यांना पूर्वी योजनांचा लाभ मिळालेला नाही। या सर्व पार्श्वभूमीवरती हा डाटा नेमका वापरला कसा जातोय हे माहित नाही, परंतु हा कर्जमाफीसाठी मात्र निश्चित वापरला जाणार हे नक्की। त्याच्यामुळे आपण जर थकबाकीदार असाल किंवा चालू आताचे कर्जदार असाल, आपल्या सोसायटीकडे ही जी काही मागितलेली कागदपत्र आहेत ती कागदपत्र देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कर्जमाफीच्या ज्या काही पुढच्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पार पाडत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। मित्रांनो, महत्वाचं असं म्हणजे काय होतं की बरेच सारे कर्जदार शेतकरी मयत झालेले असतात आणि पुढे त्यांचे वारसाचे प्रश्न उद्भवतात किंवा ते कर्जमाफीपासून वंचित राहतात। आपण पाहिलेले की 2017 ची कर्जमाफी असेल किंवा 2019 ची कर्जमाफी असेल, या कर्जमाफीमध्ये बहुतांश जे काही कर्जदार शेतकरी बाकी राहिले ते एकतर सामूहिक जमिनी असतील किंवा एकतर मयताचे वारसदार असतील, अशा केसमधले जास्त खातेदार होते। त्यामुळे ही पुढची अशी वेळ येण्याआधीच आपण आपले आत्ताच कागदपत्र तयार ठेवा आणि कागदपत्र जी मागितली जातात ती आपल्या सोसायटीकडे देण्याचा प्रयत्न करा। हे फक्त आता सध्या सुरू आहे ते सहकारी बँकेसाठी। आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा खाजगी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, यांचा डाटा कशा प्रकारे घेतला जातोय, त्यांना कशा प्रकारे कव्हर केले जाते किंवा त्यांच्या संदर्भातील काय सूचना दिल्या जातात हे पुढे पाहण्यासारखं असणार आहे। तुर्तास तरी आपण सोसायटीची जर कर्ज घेतलेली असतील तर ही प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।